आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. पिंपळगाव येथे जुगारावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 54,000चा मुद्देमाल जप्त. बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरी पोलिसांनी जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव गायके येथे जुगार खेळणाऱ्यावर धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ज्यांना मन्ना नावाचा जुगार खेळत असलेल्या आरोपीकडून 54,520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 322/2025 अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी अनिल कोंडोबा शिंदे यांनी फिर्याद दिली की दिनांक 23 डिसेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता मौजे पिंपळगाव गायके तालुका जिंतूर येथील भारत कानडे यांच्या शेताजवळील चिलाटीच्या झाडाखाली काही इसम पैशावर जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत आरोपी बाजीराव रामराव गारोडी, महादेव नामदेव नवसागर, लिंबाजी विश्वनाथ कोरडे, सकाराम गंगाराम भालेराव, सोपान देवराव डुकरे व बालासाहेब रंगनाथराव कानडे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. छाप्यात पोलिसांनी 54,520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान किशन विश्वनाथ कानडे, विनायक राम कानडे व रामेश्वर पुंजाजी कानडे हे आरोपी पोलिसांना पाहून घटनास्थळावरून पळून गेले. त्यांचा शोध सुरू असून गुन्ह्याचा पुढील तपास बीड जमादार सिद्धार्थ कोकाटे करीत आहे. गंगाखेड रस्त्यावर झालेल्या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान. गंगाखेड महामार्गावरील आयशर आणि ट्रॅक्टर आणि रितिका गाडीचा समोरासमोरील धडक झाली. या धडकेत ट्रॅक्टरचा आणि आयशरच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घटनास्थळी वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित झाले असून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावरून होऊन वाहनांना योग्य ठिकाणी हलविण्यात आल्याची माहिती महामार्गचे अधिकारी यांनी दिली. नागरिकांना या घटनेस पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी या घटनेस्थळी जाऊन घटनेची पाहणी केली. निवडणूक संपताच जिंतूर नगरपालिकेची भाडी वसुली मोहीम की सोडाची कारवाई. जिंतूर नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होतात अवघ्या तिसऱ्या दिवशी जिंतूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी जिंतूर शहरातील गाडेधारकांवर सीलचा दंडुका उगारल्याने जिंतूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वर्षानुवर्ष थकीत भाड्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला अचानक जाग येणे हे केवळ योगायोग आहे काय? निवडणूक संपताच दाखवलेली सत्तेची मस्ती असा थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे. थकीत भाडे वसुलीच्या नावाखाली जिंतूर नगरपालिकेच्या मालकीची दुकाने सर्रास सील करण्याची कारवाई सुरू असून कोणतीही सहानुभूती, चर्चा किंवा व्यवहार्य तोडगा न काढता थेट उदरनिर्वाहावर घाव घालण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे अनेक गाडे अधिकृत गाडेधारकांनी तिसऱ्या व्यक्तींना भाड्याने दिलेले असताना प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्यावर नव्हे तर कागदोपत्री गाडेधारकावरच सर्व भार टाकण्यात येत आहे. प्रश्न असा आहे की नगरपालिका प्रशासनाने आजवर अशा बेकायदेशीर उपभाडे व्यवहाराकडे डोळेझाक का केली? जर हे व्यवहार चुकीचे होते तर त्यावर आजवर कारवाई का केली नाही? आणि आता अचानक गाडेधारकांना दोषी ठरवून दुकाने सील करणे म्हणजे प्रशासनाची अपयश लपविण्याचा प्रयत्न नाही का? निवडणूक आचारसंहिता लागू असताना शांत बसलेले अधिकारी निकाल जाहीर होतात वसुलीवर बनणे हा प्रकार नागरिकांच्या पसंती पडणार नाही. ही कारवाई कायद्याच्या चौकटीत असली तरी तिची वेळ, पद्धत आणि उद्देश संशयास्पद असल्याचा आरोप व्यापारी वर्गातून होत आहे. गाडेधारकांचे स्पष्ट म्हणणे आहे की भाडे थकीत राहण्यामागे प्रशासनाची निष्क्रियता, वेळेवर नोटिसा न देणे, करारातील त्रुटी आणि मनमानी निर्णय कारणीभूत आहे. असे असताना कोणतीही पुनर्वसन योजना, हप्त्याची मुभा किंवा संवाद न करता
थेट सीलची कारवाई करणे म्हणजे गरीब व्यापाऱ्यांच्या पोटावर लाथ मारण्यासारखे असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. आज प्रश्न केवळ भाडे वसुलीचा नाही तर जिंतूर नगरपालिका प्रशासनाच्या हेतूचा आहे. ही मोहीम महसूल वाढीसाठी आहे की निवडणुकीनंतर दाखवलेली दहशत? नगरपालिका स्वतःच्या अपयशाची किंमत गाडेधारकाकडून वसूल करत आहे का? जर प्रशासनाने वेळीच हा एकतर्फी दंडुकाचा मार्ग सोडून न्याय, पारदर्शक व मानवी धोरण स्वीकारले नाही तर ही भाडे वसुली मोहीम अन्यायकारक असल्याचे बोलले जात आहे. परभणी शहरात गंगाखेड नाका परिसरात मुलांनी केली आत्महत्या. परभणी शहरात 22 डिसेंबर सोमवार रोजी दुपारच्या सुमारास उड्डाणपूल लगत गंगाखेड नाका परिसरातील एका अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी शहरातील गंगाखेड नाका परिसरात राहणाऱ्या रितेश अमर गाडे राहणार गंगाखेड नाका याने सोमवार 22 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास उड्डाण पुलाजवळील गोरक्षांच्या मोकळ्या जागेत एका बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली व अल्पवयीन मुलास उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्या अल्पवयीन मुलाला मयत घोषित केले. सोमवारी उशिरा रात्री मयत रितेश यांच्या आईच्या फिर्यादीवरून शेख समीउद्दीन, शेख मोहसिन, शेख वकीउद्दीन, शबाना मोहम्मद अशरफ सर्व राहणार साकला प्लॉट यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी संगनमत करून फिर्यादीसोबत वारंवार वाद घातला होता. खोट्या केसेसमध्ये गोवण्याच्या धमक्या देऊन सततच्या जातीवाचक शिवीगाळ व मानसिक त्रास दिला. त्या त्रासाला कंटाळून रितेश काळे याने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास शहर उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाडे करत आहेत. सेलू शहरात 10 आणि 11 जानेवारीला संगीत संमेलन. संगीत रत्न हरिभाऊ चाठणकर स्मृतीत प्रतिवर्षी घेण्यात येणारे 2 दिवसीय संगीत संमेलन दिनांक 10 व 11 जानेवारी रोजी होणार आहे. नूतन विद्यालय येथे झालेल्या संयोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नूतन शिक्षण समितीचे सचिव डॉक्टर विनायक कोठेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उद्योजक तथा रसिकराज, गोविंदभाऊ जोशी, केबा शिक्षण संस्थेचे सचिव महेश खारकर, माजी प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर, डॉक्टर रामभाऊ रोडगे, निलेश विनायके, यशवंत चाठणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या स्वागतानंतर बैठकीचे प्रस्तावित श्रीकांत उमरीकर यांनी केले. मागील वर्षाचा आर्थिक लेखाजोखा मोहन खापरकुंटीकर यांनी सादर केला. या बैठकीत गोविंदभाऊ जोशी यांनी शास्त्रीय संगीत विषयावर कार्यशाळा घेण्याची संकल्पना मांडली, ज्यास संयोजन समितीने सहमती दर्शवली. समारोप प्रसंगी बोलताना डॉक्टर कोठेकर यांनी अभिरुची संपन्न व सुदृढ समाज निर्मितीसाठी अशा प्रकारचे उपक्रम सतत घडले पाहिजे. यातूनच शहराचे सांस्कृतिक भरणपोषण होत असते, असे सांगितले. आभार अजित मंडिक यांनी मानले. बैठकीत संतोष पाटील, संजय विटेकर, उदय दडके, प्रवीण मानकेश्वर, गंगाधर गुंजकर, नारायण चौधरी, रवी मुडावेकर, अजित मंडलिक, सुभाष मोहकरे, प्रमोद देशमुख, धनंजय भागवत, सच्चिदानंद डाखोरे, शिवाजी पाठक, डॉक्टर राजेंद्र मुडावेकर, गौतम सूर्यवंशी, नागनाथ देशपांडे, दिलीप डासाळकर, अनघा पांडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. जिंतूर शहरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात 3 बालके गंभीर जखमी. घरासमोर रस्त्यावर खेळणाऱ्या 3 लहान बालकावर परिसरातील भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवून त्यांना गंभीररित्या जखमी केल्याची घटना 21 डिसेंबर रविवार रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. या मुलावर जिंतूर शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.
जिंतूर शहरातील हिदायतनगर मधील शेख रिजवान शेख हुसैन वय वर्ष 6, सय्यद तैमूर सय्यद फिरोज वर्ष 5, जुनैरा तौफिक कुरेशी वय वर्ष 1 ही 3 लहान बालके घरासमोर सार्वजनिक रस्त्यावर खेळत असताना अचानक परिसरातील मोकाट कुत्र्यांनी या बालकावर हल्ला चढवून त्यांना गंभीररित्या जखमी केले। यामध्ये शेख रिजवान शेख हुसेन या मुलाच्या डोक्याचे कुत्र्यांनी लचके तोडल्याने तो गंभीररित्या जखमी झाला, तर तैमूर तोंडावर हातोडी मारून 8 दात पाडणाऱ्याविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव शिवारात पैशांच्या क्षुल्लक कारणावरून मेंढपाळावर हातोडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात मेंढपाळाचे तब्बल 8 दात पडले असून जबडा गंभीर दुखावला आहे। या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भीमराव बडीराम काळदाते राहणार ब्राह्मणगाव तालुका सेलू असे गंभीर जखमी झालेल्या मेंढपाळाचे नाव आहे। काळदाते हे मेंढपाळीचा व्यवसाय करतात। 14 डिसेंबर रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास ते गावापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या विनायक तुकाराम डोईफोडे यांच्या शेतात होते। यावेळी आरोपी विनायक डोईफोडे याने भीमराव काळदाते यांच्याकडे 5,000 रुपयांची मागणी केली, मात्र काळदाते यांनी पैसे देण्यास नकार दिला। या नकाराचा राग असल्याने आरोपीने काळदाते यांनी आवरच भाषेत शिवगाळ करण्यास सुरुवात केली। वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या विनायकने थेट हातोडीने काळदाते यांच्या तोंडावर प्रहार केला। हा हल्ला इतका भीषण होता की काळदाते यांचे समोरील 8 दात पडले आणि उजव्या बाजूचा जबडा नूतन विद्यालयाच्या 97 विद्यार्थ्यांचे डॉक्टर होमी भाभा परीक्षेत यश। शालेय स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोठे योगदान असते। या परीक्षेद्वारे करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात, असे प्रतिपादन माजी गुणवंत विद्यार्थी तथा प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर शैलेश मालानी यांनी केले आहे। सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या 97 विद्यार्थ्यांनी डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले। या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार डॉक्टर शैलेश मालानी यांच्या हस्ते करण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। नूतन कन्या प्रशालेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर SM लोया होते। चिटणीस प्राचार्य डॉक्टर विनायक कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाश बिहाणी, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर, दत्तराव पावडे, मुख्याध्यापक संतोष पाटील, निशा पाटील आणि प्राचार्य NP पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। संस्थेतर्फे नूतन विद्यालय, नूतन कन्या आणि बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलमधील 97 पात्र अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे गौतम सूर्यवंशी यांना निमंत्रण। सातारा येथे दिनांक
1 ते 4 जानेवारीस होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सेलू येथील ज्येष्ठ कवी तथा नूतन महाविद्यालयातील निवृत्त अधीक्षक गौतम सूर्यवंशी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. प्रसिद्ध कवी मिशिलकार अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2 जानेवारी रोजी होणाऱ्या कवी संमेलनात